नमस्कार मंडळी. आयुष्याचे रणांगण हे कुठल्या युद्धापेक्षा कमी नाही. इथे आपल्याला तलवार घेऊन लढणारे उघड शत्रू कमी, पण पाठीमागून वार करणारे, मत्सर करणारे आणि नकारात्मकता पसरवणारे गुप्त शत्रू जास्त भेटतात. जेव्हा कोणी तुमच्या विरुद्ध कट रचतो, तुम्हाला मानसिक दृष्ट्या तोडण्याचा किंवा खाली खेचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सामान्य माणूस रागाच्या भरात हिंसक किंवा आक्रमक होतो. पण खरी ताकद शारीरिक बळात नाही, तर तुमच्या बुद्धीच्या आणि खंबीर व्यक्तिमत्वाच्या कौशल्यात असते. शत्रूच्या जाळ्यात स्वतः अडकण्यापेक्षा त्याला त्याच्याच चालीत कसं फसवून पराभूत करायचं, हे एक महान युद्ध कौशल्यासारखं आहे. यासाठी आपल्याला कुठलेही शस्त्र हातात घ्यायची अजिबात गरज नाही. गरज आहे ती स्वतःमध्ये 7 मोठे आणि क्रांतिकारी बदल घडून आणण्याची. हे बदल शत्रूचे सगळे डावपेच त्याच्यावरच कसे उलटतात ते आपण समजून घेऊया. नंबर 1. शांतीची ताकद ओळखा. जेव्हा समोरचा शत्रू तुमच्यावर शब्दाचे वार करतो किंवा तुम्हाला चिडवायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचा एकच हेतू असतो, तुम्हाला राग यावा आणि तुमच्या हातून काहीतरी चूक व्हावी. तो तुमची मानसिक शांतता हिरावून घ्यायला टपलेला असतो. पण अशा वेळी जर तुम्ही डोके एकदम शांत ठेवले आणि चेहऱ्यावर एक छोटंसं हसू ठेवून गप्प राहिलात, तर समोरचा पुरता गोंधळात पडतो. त्याला वाटते मी एवढं बोलूनही त्याला काहीच फरक कसा पडत नाही. तुमची हीच शांतता त्याच्या अहंकाराला आणि आत्मविश्वासाला आतून पोखरून टाकते. शांत राहणे म्हणजे पळकुटेपणा नाही, तर तो एक मोठा मानसिक गेम आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमी बुडवतात, पण शांत डोक्याने रचलेली चाल शत्रूला थेट त्याच्याच जाळ्यात अडकवून खाडकन चपराक देते. नंबर 2. सत्याला आपले कवच बनवा. खोट्याचं कसं असतंय माहितीये का? त्याचा पायच एकदम कच्चा असतो, जसा वाळूचा किल्ला. शत्रू तुमच्या पाठीमागे कितीही खोट्या अफवा उठवू द्या, गावभर तुमची बदनामी करू दे, पण जर तुम्ही तुमच्या जागी खरे असाल ना, तर काडीचाही फरक पडत नाही. खोट्याला लपवायला 100 खोटं बोलावं लागतं, पण सत्याला स्वतःची ताकद दाखवायला एकच गोष्टीची गरज असते, ती म्हणजे वेळ. सत्य हे असं एक पोलादी कवच आहे, ज्याच्यावर शत्रूने कितीही घाणेरडे वार केले तरी ते कवच कधीच फुटत नाही. उलट त्याचे खोटे बाण त्या कवचाला धडकून त्याच्यावरच उलटतात. शेवटी तोंडघशी पडायची वेळ समोरच्यावर येते, त्यामुळे घाबरायचं नाही. मान वर करून सत्याच्या वाटेने चालत राहायचं. विजय आपलाच होणार. नंबर 3. संयम हीच तुमची खरी ताकद. शत्रूची सर्वात मोठी युक्ती काय असते माहितीये का? तो तुम्हाला मुद्दामून असं काहीतरी डिवचतो, ज्यामुळे तुम्ही चिडून घाईघाईत एखादं चुकीचं पाऊल उचलावं. उतावळेपणात आणि रागाच्या भरात केलेले काम नेहमी स्वतःच नुकसान करतं. अशा वेळी न डगमगता संयम म्हणजेच धैर्य राखणे फार गरजेचं असतं. शत्रू जेव्हा चाल खेळतो तेव्हा लगेच रिॲक्ट न होता शांत बसून योग्य वेळेची वाट पहा. समोरचा कितीही उड्या मारू दे, स्वतःवरचा ताबा सुटू देऊ नका. योग्य वेळेला मारलेला अचूक फटका शत्रूला थेट जमिनीवर आणतो. जो माणूस परिस्थिती शांतपणे हाताळतो आणि संयम राखतो, त्याला जगातला कोणताही शत्रू कधीच हरवू शकत नाही. संयम हीच तुमची सर्वात मोठी आणि छुपी ताकद आहे. नंबर 4. कर्माला तुमची ओळख बनवा. लोक तुमच्या पाठीमागे काय चकाट्या पिटतात, तुमच्याबद्दल काय वाईट साईट बोलतात, याने तुमच्या आयुष्यावर काडीचाही फरक पडला नाही पाहिजे. शत्रूचं कामच असतं तुमच्या पायात पाय घालणं आणि तुम्हाला बदनाम करणं, पण त्यांना तोंडाने उत्तर देऊन आपला वेळ वाया घालवायचा नसतो. आपलं काम एवढं चोख आणि कडक पाहिजे की बोलणाऱ्याची बोलती आपोआप बंद झाली पाहिजे. तुमचं कर्तृत्व आणि तुमची प्रगती एवढी मोठी करा की शत्रूने लावलेले सगळे खोटे आरोप तुमच्या कामापुढे अगदी किरकोळ आणि फिके वाटू लागतील. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता, तेव्हा तुम्हाला तोंड उघडायची गरज पडत नाही. तुमचं यशच त्या शत्रूच्या श्रीमुखात भली मोठी चपराक मारत असतं. त्यामुळे बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर भर द्या. नंबर 5. नेहमी समजूतदारपणाने काम घ्या. भावनिक होऊन किंवा रागाच्या भरात घेतलेला निर्णय नेहमी स्वतःच घर पेटवतो, हे लक्षात ठेवा. शत्रू नेमकी याच गोष्टीची वाट पाहत असतो. तो अशी चाल खेळतो की ज्यामुळे तुमचा थरकाप उडेल आणि तुम्ही रागात काहीतरी वेडवाकडं पाऊल उचलाल. पण अशा वेळी जो डोकं शांत ठेवून समजूतदारपणाने वागतो, तोच खरा पैलवान. समोरचा काय गेम खेळतोय, त्याची रणनीती काय आहे, हे आधी शांतपणे समजून घ्या. शत्रूच्या पुढच्या चालीचा अंदाज बांधून
जेव्हा तुम्ही हुशारीने आणि विचार करून पाऊल टाकता तेव्हा समोरचा पुरता चक्रावून जातो. तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकण्याऐवजी तो स्वतःच रचलेल्या चक्रव्यूहात असा काही अडकतो की त्याला पळायला वाट सापडत नाही. म्हणूनच ताकदीपेक्षा नेहमी बुद्धीने आणि समजूतदारपणाने काम घ्या. नंबर 6, स्वतःवर अढळ विश्वास ठेवा. शत्रू जेव्हा तुमच्यावर वार करतो ना, तेव्हा त्याचं पहिलं टार्गेट तुमचं शरीर नसतं, तर तुमचा आत्मविश्वास असतो. त्याला माहित असतं की एकदा का याच्या मनातला विश्वास डगमगला की हा अर्धा तिथेच संपला. म्हणजेच तो तुम्हाला खचवून टाकण्याचा प्रयत्न करतो. पण जोपर्यंत तुमचा स्वतःच्या कष्टावर आणि देवावर अढळ विश्वास आहे ना, तोपर्यंत जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरू शकत नाही. लोक तुमच्यावरती संशय घेतील, तुम्हाला कमी लेखतील, पण तुम्ही स्वतःवरचा भरोसा कधीच तुटू देऊ नका. हा स्वतःवरचा खंबीर विश्वासच तुम्हाला प्रत्येक संकटाच्या छाताडावर पाय देऊन सुखरूप बाहेर काढतो. वाघ कधी कोणाच्या बोलण्याने शिकार करायचं सोडत नाही. तसेच तुम्ही स्वतःच्या ताकदीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. नंबर 7, रणनीती गुप्त ठेवा आणि गाफील राहू नका. शत्रूला पराभूत करायचं असेल तर आपल्या डोक्यात काय चाललंय याचा त्याला काडीचाही सुगावा लागू द्यायचा नसतो. काही लोकांना सवय असते आपल्या मनातले सगळे प्लॅन्स आधीच सगळ्यांना ओढून सांगायची, पण हीच सर्वात मोठी चूक ठरते. शत्रू तुमच्या याच माहितीवर नजर ठेवून असतो. खरा खेळाडू तोच असतो जो आपले पत्ते कधीच उघड करत नाही. तुमची पुढची चाल काय असणार हे समोरच्याला कळू देऊ नका. जेव्हा शत्रूला वाटत असतं की तो जिंकलाय आणि तो गाफील राहून जल्लोष करत असतो, नेमक्या त्याच वेळी शांत डोक्याने एक असा हुकमी एक्का टाकायचा की संपूर्ण गेम एका झटक्यात पलटायला पाहिजे. तुमचं गुपित हेच तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे, हे कधीच विसरू नका. तर मित्रांनो, शत्रूला त्याच्याच जाळ्यात अडकवण्याच्या या 7 गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या? लक्षात ठेवा, मैदानातलं युद्ध शस्त्राने जिंकता येतं, पण आयुष्यातलं युद्ध फक्त आणि फक्त बुद्धीने, संयमाने आणि स्वतःवरच्या विश्वासाने जिंकता येतं. त्यामुळे कुणी तुमच्या पाठीमागे कितीही कुरापती काढू दे, आपण आपलं काम कडक ठेवायचं आणि शांत राहून गेम पलटवायचा. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मनाला भिडला असेल, यातून काहीतरी शिकायला मिळालं असेल, तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.